माझ्या सर्व मैत्रिणींना नमस्कार. गुड आफ्टरनून. कशा आहात सर्वजणी? तर आज मी ऑगस्ट महिन्याची उत्तरपत्रिका घेऊन आलेली आहे. प्रश्नावली उत्तरपत्रिका घेऊन आलेली आहे. तर पाहू आपण आता. प्रश्न पहिला असा आहे, योग्य पर्याय निवडा. ॲनिमिया मुक्त भारत अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे? तर पर्यायात आहेत सिकल सेल ॲनिमिया हटवणे, हिमोग्लोबिन पातळी वाढविणे, पूरक आहारास प्रोत्साहन आणि 4 नंबर आहे वरील सर्व. तर याचं उत्तर असणार आहे वरील सर्व. ब. जीवनसत्व असमृद्ध पदार्थ कोणता? पर्याय आहे 1 नंबर गाजर, 2 नंबर अंडी, 3 नंबर माशांचे तेल, 4 नंबर वरील सर्व. याचं उत्तर असणार आहे वरील सर्व. जंतनाशक गोळ्या. आता क बघू. जंतनाशक गोळ्या कोणत्या वयोगटासाठी दिल्या जातात? तर पर्यायामध्ये आहे 1 नंबर 1 ते 5 वर्ष, 2 नंबर 1 ते 19 वर्ष, 3 नंबर 20 वर्षावरील आणि 4 नंबर 50 वर्षांवरील. तर याचं उत्तर असणार आहे 2 नंबर म्हणजेच 1 ते 19 वर्ष. आपण जंतनाशकांच्या गोळ्या 1 ते 19 वर्षापर्यंतच देतो. सिकल सेल ॲनिमिया कोणत्या भागावर परिणाम करतात? पर्यायात आहे अ. रक्त, 2 नंबरचं यकृत, 3 नंबरचं फुफ्फुसे, 4 नंबरचं हाडे. तर याचं उत्तर असणार आहे रक्त. सिकल सेल ॲनिमिया हा आजार फक्त रक्तातच होत असतो. ईट राईट मोहिमेचे अनुसरण करण्यासाठी कोणता उपाय केला जातो? तर पर्याय आहे 1 नंबर ताज्या फळांचा आहार, 2 नंबर ट्रान्स फॅट्स टाळणे, 3 नंबर साखर कमी करणे, 4 नंबर वरील सर्व. तर याचं उत्तर असणार आहे वरील सर्व. आता प्रश्न क्रमांक 2 बघू आपण. योग्य जोड्या जुळवा. तर पहिला आहे ॲनिमिया मुक्त भारत. ॲनिमिया मुक्त भारत याचं उत्तर असणार आहे 5 नंबर आयर्न फॉलिक ॲसिड गोळ्या, 2 नंबर पोषण पुनर्वसन केंद्र. तर याचं उत्तर असणार आहे गंभीर तीव्र कुपोषण. पूरक आहार, 3 नंबर पूरक आहार. तर याचं उत्तर असणार आहे 4 नंबरचं 6 महिन्यानंतर स्तनपानासह सुरू करणे. 4 नंबर जंतनाशक उपचार. तर याचं उत्तर असणार आहे ॲल्बेंडाझोल गोळ्या, 2 नंबर. 5 नंबर सिकल सेल ॲनिमिया. याचं उत्तर असणार आहे अनुवांशिक रक्तविकार. म्हणजे आपल्या परिवारामध्ये जर कुणाला आईला असेल, वडिलाला असेल तर हा आजार असतो. प्रश्न क्रमांक 3. आता चूक की बरोबर ते बघू आपण. प्रश्न क्रमांक 3 मधला प्रश्न पहिला, कुपोषण म्हणजे केवळ अतिपौष्टिकतेचा अभाव आहे. बरोबर. 2 नंबरचं जीवनसत्व अ च्या अभावामुळे रात्रांधळत्व होऊ शकते. ते पण बरोबर आहे. 3 नंबर जंतनाशक उपचार फक्त 5 वर्षाखालील मुलांसाठी केले जातात. तर ते चुकीचं आहे. आपण 1 ते 19 वर्षांपर्यंत जंतनाशक उपचार करत असतो. 4 नंबर पूरक आहार 6 महिन्यानंतर सुरू करणे आवश्यक आहे. तर ते बरोबर आहे.
5 नंबर, पोषण पुनर्वसन केंद्रात केवळ बालकांची काळजी घेतली जाते. तर ते बरोबर आहे. पोषण पुनर्वसन केंद्रात फक्त बालकांनाच 5 वर्षापर्यंतच्या बालकांनाच घेतले जाते. आता आपण पुढचा प्रश्न बघू. प्रश्न 4, एका वाक्यात उत्तरे द्या. त्यात पहिलं काय आहे? ॲनिमिया मुक्त भारत कार्यक्रमाचा उद्देश काय आहे? तर ॲनिमिया मुक्त भारत कार्यक्रमाचा मुख्य उद्देश महिला, मुले आणि किशोरवयीन मुलांमधील ॲनिमियाचे प्रमाण कमी करणे हे आहे. प्रश्न क्रमांक 2, जीवनसत्व अ चा एक समृद्ध स्रोत सांगा. गाजर, रताळे, पालक, मासे, अंडी, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ. या पदार्थामध्ये विटॅमिन अ भरपूर प्रमाणात असते. प्रश्न क्रमांक 3, शालेय वयोगटातील मुलांसाठी जंतुनाशक उपचार का महत्त्वाचे आहे? तर जंताच्या संसर्गामुळे होणारे आरोग्यविषयक समस्या टाळता येतात. जंतुनाशक गोळी मुलांच्या वाढीवर आणि शिक्षणावर सकारात्मक परिणाम करते. म्हणून शालेय वयोगटातील मुलांसाठी जंतुनाशक गोळी उपचार महत्त्वाचे आहेत. आता नंबर 4 बघू आपण. पूरक आहार म्हणजे काय? आता नेमकं पूरक आहार म्हणजे काय? अशा गोष्टी 6 महिन्यांपर्यंत बाळाची ऊर्जेची अतिपोषक घटकांची गरज आईच्या दुधापेक्षा जास्त लागते आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी पूरक आहाराची गरज असते. आईच्या स्तनपानासोबत जो वरील आहार बाळाला सुरू केला जातो त्याला पूरक आहार म्हणतात. थोडक्यात बाळाला आईच्या दुधासोबत घन किंवा अर्धघन अन्न देतो. आता नंबर 5 बघू आपण प्रश्न. पोषण पुनर्वसन केंद्राचे कार्य काय आहे? तर पोषण पुनर्वसन केंद्र म्हणजेच NRC हे गंभीररित्या कुपोषित मुलांसाठी काम करणारे केंद्र आहे. येथे मुलांना दाखल करून त्यांची वैद्यकीय आणि पौष्टिक तपासणी केली जाते. तसेच त्यांच्यासाठी योग्य आहार तयार करून त्यांचे आरोग्य सुधारले जाते. हे आहे पोषण पुनर्वसन केंद्र. तर प्रश्न 5, आता आपण केस स्टडी पाहू. 2 वर्षाच्या मुलाला तीव्र कुपोषणाचे निदान झाले आहे. तर प्रश्न पहिला असा आहे, तात्काळ उपाय सुचवा. आता बघा, पोषण पुनर्वसन केंद्रात NRC भरती करणे हा त्याचा तात्काळ उपाय. प्रश्न क्रमांक 2, ॲनिमिया मुक्त भारत योजनेअंतर्गत काय उपाय कराल? तर जंतुनाशक गोळी देऊन IFA सायरप आठवड्यातून 2 दिवस 1 वेळा 1 मिली जेवणानंतर 1 तासाने द्यावे. तसेच पोषक आहार दिवसातून कमीत कमी 4 ते 5 वेळा देणे. आहार बनविण्यापूर्वी शौचालयावरून आल्यावर बाळाची शी धुतल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावे. घरातील व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे हे सर्व उपाय करण्यासाठी सांगितले जाईल. तर हे सर्व ॲनिमिया मुक्त भारत योजनेअंतर्गतचे उपाय आहेत बरं. आता प्रात्यक्षिक बघू आपण. प्रश्न क्रमांक 6, प्रात्यक्षिक. 6 महिन्याच्या बाळासाठी जीवनसत्व अ युक्त पूरक आहार तयार करण्याची प्रक्रिया सांगा. 6 महिन्याच्या बाळासाठी जीवनसत्व अ युक्त पूरक आहाराचे प्रात्यक्षिक म्हणजे बाळाला शिजवलेल्या आणि मऊ केलेल्या भाज्या, गाजर, रताळे, भोपळा सोबतच फळे जसे की पिकलेली केळी, पपई इत्यादी जीवनसत्व अयुक्त आहार प्रात्यक्षिक आहे.
आता ते आपण प्रात्यक्षिक बघू, म्हणजे कसं बनवायचं, कसं खाऊ घालायचं बाळाला. आता पहिल्यांदा आपण गाजर बघू. गाजर उकडून थंड करून मॅश करून किंवा त्याची प्युरी करून बाळाला खाऊ घालायचं आहे. आता भोपळ्याचं बघू प्रात्यक्षिक. भोपळा उकडून मॅश करून किंवा प्युरी करून बाळाला खाऊ घालायचं आहे. रताळे उकडून साल काढून मॅश करून किंवा प्युरी करून बाळाला खाऊ घालायचं आहे. त्यानंतर पिकलेली केळी, चांगले पिकलेले केळे ते मॅश करून बाळाला खाऊ घालायचे. पपई, मऊ पिकलेली पपई चमच्याने मॅश करून किंवा प्युरी करून बाळाला खाऊ घालणे. पोषण पुनर्वसन केंद्राची रचना आणि त्यांचे महत्त्व सांगा. प्रश्न क्रमांक 2. पोषण पुनर्वसन केंद्राची रचना आणि त्यांचे महत्त्व. आता रचना बघू आपण. प्रवेश व मूल्यांकन येथे मुलांची वैद्यकीय तपासणी केली जाते व कुपोषणाचे प्रमाण निश्चित केले जाते. स्थिरीकरण म्हणजेच गंभीर कुपोषित मुलांना आवश्यक वैद्यकीय उपचार आणि देखरेख पुरवले जाते. पुनर्वसन मुलांची शारीरिक व मानसिक स्थिती सुधारण्यासाठी पौष्टिक आहार, समुपदेशन आणि इतर आवश्यक उपचार दिले जातात. आता समुपदेशन. कुटुंबांना मुलांच्या योग्य पोषणाबद्दल मार्गदर्शन केले जाते. NRC मधून घरी गेल्यानंतर मुलांची व्यवस्थित काळजी घेण्यासाठी कुटुंबांना तयार केले जाते. आता याचे महत्त्व बघू आपण काय आहे. कुपोषणाचे व्यवस्थापन. NRC गंभीर कुपोषणग्रस्त मुलांना जीवन वाचवणारे उपचार व काळजी पुरवते. मृत्यूदर कमी करते. म्हणजेच कसं NRC मुळे कुपोषित मुलांमधील मृत्यूदर कमी करण्यास मदत होते. बालकांच्या आरोग्यात सुधारणा. योग्य उपचार आणि काळजीमुळे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीस मदत होते. समुदायामध्ये जागरूकता. NRC कुटुंबांना आणि समुदायाला कुपोषण आणि त्यांच्या व्यवस्थापनाबद्दल शिक्षण देते. म्हणजेच ती माता NRC मधून आली किंवा त्यांच्या कुटुंबातले व्यक्ती बाळाला NRC मधून घेऊन गेलेले असतात. ते इथे आले की ते समाजामध्ये म्हणजे चर्चा करायला लागतात बायकांमध्ये. असं होतं तसं होतं, म्हणजे हे दिलं बाळाला, ते दिलं, असं ते शिक्षण देतात. NRCचा उद्देश गंभीर तीव्र कुपोषणाने ग्रस्त मुलांसाठी जलद आणि प्रभावी उपचार प्रदान करणे हा आहे, ज्यामुळे त्यांचे आरोग्य सुधारते व त्यांना निरोगी जीवन जगता येते. तर आशांसाठी अशी आहे ही ऑगस्ट महिन्याची प्रश्नपत्रिका. तुम्ही पाहू शकता. अशी होती आजची माहिती. तर इतकंच, आजच्या पुरतं इतकंच. नवीन व्हिडिओ नवीन अपडेट सोबत घेऊनच येईन. तर धन्यवाद.